वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधचिदानन्दनं गुरुर्ब्रह्मं नमाम्यहम्। पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासनु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया दे सेवे लागी सेवक झालो
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा हे चिथोर भक्तीच्या पाठात असणारा गोडासा अभंग आहे. यच्चयावत जीवसृष्टीमध्ये जन्माला आलेल्या मनुष्य मात्राला आजच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याला जी भक्ती आवडते त्या भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात. आणि महाराज या ठिकाणी चकारात्मक भाषेमध्ये सांगतात हीच भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती याचा अर्थ असा पण निघतो हेची थोर भक्ती म्हणजे देवाला आवडणारी हीच भक्ती आहे. याचा अर्थ दुसरी आवडतच नाही. याचा दुसरा अर्थ कसा निघतो देवाला आवडणारी हीच भक्ती आहे. हेची थोर भक्ती कोणती भक्ती देवाला आवडते. महाराज म्हणतात संकल्पावी माया संसाराची. माया म्हणजे प्रेम माया म्हणजे प्रेम. तुम्ही पुढं सरा जरा या दादा या पुढं. ही रिकामी जागा ठेवायची का अशीच राहिली अशीच राहिली ना. या पुढे या पुढं या पुढं गोड. हां अतिशय हो हां उगत तुम्हाला त्रास दिला ते रिकामं बरं दिसत नव्हतं ना. इथं जरा जागा रिकामी बरी दिसत नव्हती म्हणून तुम्हाला पुढं सरा म्हटलं. हां हां ऐका आता ऐका गोड ऐका बरं का. मनाचे कान करून ऐका. थोडंच बोलू पण चांगलं बोलू. अलग लक्षात. तुम्हाला बरं वाटावं असं मी मुळीच बोलणार नाही पण आपलं बरं होईल असं मात्र बोलणार आहे. विठाला विठाल 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 विठाल. आता ऐका. कीर्तनात बसताना सगळं लक्ष फक्त माझ्याकडे ठेवायचं. तुमचं लक्ष इकडं तिकडं बिलकुल सुद्धा पांगू द्यायचं नाही. इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. तुम्ही म्हणाल तुला कसं कळतं. तुमच्याकडं पाहिलं की कळतं. काय कळतं अजून तुमचं लक्ष माझ्याकडे लागलेलं नाही. हां आणि कुणाकुणाचं लक्ष नाही हे सुद्धा कळतं बरं का संजय महाराज. अजून कुणाकुणाचं लक्ष आपल्याकडं नाही हे सुद्धा कळतं. हां फक्त बोटानं दाखवायचं नसतं म्हणजे उघडं पडतं ना म्हणून फक्त बोट करायचं नसतं. म्हणून लक्ष ठेवा गड्या लक्ष ठेवा. महाराजांचा गोड अभंग आहे. हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया. माया म्हणजे प्रेम. माया म्हणजे प्रेम. आजच्या अभंगापुरतं माया या शब्दाचा अर्थ प्रेम. आजच्या अभंगापुरता अलग लक्षात. आपलं प्रेम संसारावर आहे. आपलं प्रेम संसारावर आहे. आपलं प्रेम लेकरा बाळावर. आपलं प्रेम बायका पोरावर. आपलं प्रेम प्रपंचावर आहे का नाही. हां असं कबूल व्हायचं. अलग लक्षात. आपलं प्रेम कुठं आहे संसारावर आहे. हां महाराज म्हणतात ते संसारावरचं प्रेम काढा आणि ते प्रेम देवाकडे लावा. किती सोपं सांगितलं. जे प्रेम आपण संसारावर करतोय ना ते प्रेम काढायचं आणि ते प्रेम देवाकडे लावायचं. ही श्रेष्ठ भक्ती. हीच श्रेष्ठ भक्ती देवाला आवडते. वेगळं काही लागत नाही देवाला. वेगळं काही लागत नाही मायबापानो.
हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. इथं प्रश्न निर्माण होतो. समोरची मंडळी माझ्या तुकोबरायांना प्रश्न विचारते, महाराज तुम्ही संसारातून आम्हाला आमचं प्रेम काढायला सांगता आणि देवाकडं लावायला सांगता. जर या संसारातलं प्रेम आम्ही काढून घेतलं, ऐकताय ना, मग ज्याच्यातनं प्रेम काढून घेतलं त्याच्यात राहायचं कसं? नाही, प्रेमच जर त्याच्यात ठेवलं नाही मग त्याच्यात राहायचं कसं? महाराज सांगतात, तो ठेवील तसं ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. देव ठेवील तसं राहावं. आता इथे एक प्रश्न आहे, देव ठेवील तसं राहावं का देव ठेवील तसं राहावंच लागतं? राहावंच लागतं. राहावं का राहावंच लागतं? राहावंच लागतं. राहावंच लागतं. मनाचं चालत नाही. आपल्या मनाला पुष्कळ वाटतं. मनाला काही थोडं वाटतंय का? मनाला पुष्कळ वाटतं. पण जेवढं मनाला वाटतं तेवढं होतं का? नाही होत. मग जसं त्यानं ठेवलंय तसं राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि माणूस राहतो सुद्धा तसंच. पण पुढचा शब्द ऐका, भूतकाळ होऊन गेला, आता त्याच्यावर पर्याय आहे का? नाही. आणि भविष्यकाळ आपल्या हातात आहे का? भविष्यकाळ आपल्या हातात नाही मायबापानं, तो प्रारब्धाचा भाग आहे. त्यामुळं भविष्याची चिंता नाही आणि भूतकाळाचा पश्चाताप नाही. मग संप्रत असणाऱ्या वर्तमान काळात फक्त त्याचं चिंतन करावं. संप्रत काळात हातात असलेल्या वेळेत फक्त त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. मग समाधान मिळतं. काय मिळतं? मग समाधान मिळतं. मायबापानं ऐका, महाराज म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोग नेते फळ संचिताचे. शेवटी सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार. आपण दुःखी का माहिती आहे का? आपण आपल्या डोक्यावर भार घेतलाय म्हणून. वास्तविक पाहता याच्यातलं आपल्याच्यान काहीच होत नाही. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे आणि विश्व चळत असे जेणे परमात्मेने. इथं काय करायचं आणि काय करायचं नाही हे त्यानं ठरवलेलं आहे. कोणी ठरवलेलं आहे? मग आपण उगच त्याचा भार घेण्यात काय मजा आहे? विनाकारण भार. बरं फायदा तर काय त्याचा? विनाकारण. गंमत सांगतो तुम्हाला, ऐका. हां, पाठीमाग बोलू नका, नका बोलू. माझी विनंती म्हणून बोलू नका. आणि पाहिजे तर पुढे येऊन बसा. कसं राहतं ऐका गड्या. समोर बसलेल्या माणसाचं पूर्णच लक्ष कीर्तनात असतं आणि आपण तुटाक बसलो का नाही, माफी मागून बोलतोय बरं का. आपण बाजूला बसलो, साईडला बसलो तर तंबाखू द्यायला सुद्धा कमी करत नाही. म्हणजे कोण बघतंय? नाही बघतंय कोण सांगा ना. आपण पाठीमागे बसल्यानंतर यानं त्याला तंबाखू दिली आणि त्यानं तंबाखू दिली आणि मारल्या पिचकारे, कोण बघतंय? मी काय म्हणतो कळलं ना तुम्हाला? अलग लक्षात. पण एक ऐका, कोणीच बघित नसलं ना तर तो बघतो. कोणीच नाही बघितलं तर बघतो कोण? तो बघतो. म्हणून आलाय ना वाट्याला मायबापानं, मग आनंद लुटूया. मग काय करूया? आनंद लुटूया. मुद्दा इथं होता मायबापानं, तुका म्हणे घालू तयावरी भार. आमच्या घरामध्ये लग्न होतं. लक्ष द्या. काय होतं? लग्न होतं. माझ्याकडे लक्ष द्या. हां, तुमचं लक्ष फक्त माझ्याकडे द्या. ऐका, झालंय आता, ओके झालंय, ओके. ऐका, मुद्दा इथं आहे मायबापानं. घरामध्ये लग्न होतं आणि लग्न म्हटलं की धामधूम राहते. इकडं पण असेल ना, धामधूम राहते. बरीच कामं, बराच व्याप राहतो. कशाचा? लग्नाचा बराच व्याप राहतो. आणि मग काय व्हायचं माहिती आहे का? घरातली सगळी कामं सगळीच माणसं करायची. लग्नाचा व्याप आहे, सगळी माणसं सगळी कामं करायची. आमच्या वाट्याला रोजचं कीर्तन, आज इथं. ते मला काम सांगायचे नाही. कोणाला? ते म्हणायचे महाराजाला कसं सांगायचं. आणि ते मला काम सांगायचे नाही, त्यामुळं मला वाईट वाटायचं. कारण आपण आपल्या घरातला सदस्य, आपल्याला काम कोणी सांगायला, म्हणजे वाईट कशाचं वाटायचं? त्यांचा हेतू वेगळा आणि माझा समज वेगळा.
आलं का लक्षात? आपल्याला वाटायचं आपल्याला बी कोणीतरी काम, आणि त्यांना कसं वाटायचं कंटाळून येतंय. आलं का लक्षात? त्यांचा बी समज काही चुकीचा आहे का? मी एक वेळ म्हटलं अरे एवढं मोठं काम कसलंच काम मी केलं नाही ना लग्नाचं, मग छोटंसं तरी काम माझ्या वाट्याला आहे का नाही. आणि नेमकं त्या दिवशी दळून आणायचं होतं, आणायचं होतं. म्हटले लईच हौस आहे ना तुम्हाला काम करायची, आणा दळून. आता लग्नाचं दळण काही थोडं आहे का? मग बैलगाडी जुंपली, इकडं असते का बैलगाडी, हां बैलगाडी जुंपली आणि मग त्याच्यात दळण टाकलं. ते आलं का लक्षात? 3-4 बारकी छोटी छोटी ठिकी कशात? बैलगाडीमध्ये. गेलो चक्कीत. चक्कीत गेल्यानंतर गंमत अशी झाली, दळणारा चक्कीवाला होता ना, तो म्हटला इथं बसूच नका. म्हटलं का रे बाबा? म्हटलं तुम्ही बसला की माणसं येऊन तुमच्यापाशी बसतात. मग म्हटलं माणसापाशी बसणार नाही, बसणार कोणापाशी काय? नाही म्हटलं मी दळण दळतो आणि दळून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. बरं म्हटलं ठीक आहे बाबा, आलं का लक्षात? मग त्यानं छोटी छोटी दळणं सगळी दळली. आधी लग्नाचं दळण मोठं त्यामुळं त्यानं शेवटी दळण टाकलं. दिवस मावळला, दळण व्हायला दिवस मावळला. त्यानंच दळण गाडीत टाकलं आणि मग मला सांगितलं महाराज दळण झालंय. बैल झोपली, आता निघायचं. एवढ्यात एक 60, 65, 70 वर्षाची म्हातारी, मला ज्या दिशेला जायचं तिथंच दळण घेऊन, तिचं बी शेवटचं दळण झालेलं. आणि मला काय म्हटली माहिती आहे का? महाराज तिकडंच यायचं आहे, म्हणजे मला ज्या साईडला जायचं आहे तिकडंच यायचं आहे. म्हटलं बोला ना, काय म्हणायचं आहे? म्हणले मला यायचं होतं, दिवस मावळला, अंधार पडायला लागला होता, मग नेलं पाहिजे की नाही? म्हटलं बसा गाडीत. बरं बैल गाडी ओढणार आहे तर आपणाला काय त्रास आहे? काय त्रास आहे? आपलं पण दळण आहे, आपण पण जाणार, म्हातारी पण बसल. म्हातारी बसली मागं. नीट ऐका बरं का, म्हातारी पाठीमागं बसली, मी पण निघालो. आता मी पुढं बघून गाडी चालवत होतो, मी कशाला मागे बघितलंय? ती म्हातारी बसली ना. अर्ध्या वाटतनं पुढं गेलो आणि नंतर थोडंसं लक्ष पाठीमागं गेलं. नीट ऐका, म्हातारी तिचं दळण डोक्यावर घेऊन बसली होती. कुठं? मी म्हटलं हे दळण डोक्यावर कशाला घेतलंय? नाही म्हणली माझं वज तुझ्या गाडीला आणि पुन्हा माझ्या दळणाचं बी वज कशाला? आता डोक्यावर घेतलं तरी वजच आहे आणि गाडीत ठेवलं तरी येतंय का लक्षात तुम्हाला? गाडी कोण ओढत होतं? बैल ओढत होती, महाराज ओढत नव्हता. कोण ओढत होतं? हां, गाडीच्या खालनं कुत्रं चालतं बघा, कुत्रं गाडीच्या खालनं चालतं. आणि गाडीच्या खालनं कुत्रं चाललं आणि ती हेल लावलेली गाडी, पाटील माहिती आहे का तुम्हाला? हेल असतो का इकडं? ते गवत भरलेलं असतं आणि वरती हेल असतो. आणि कुत्रं गाडीच्या खालनं चालतं आणि गाडी चढायला लागली का नाही, नॅट लागतं ना जरा चढायला, मग ते कुत्रं छाती काढतं. तेवढ्यात त्याची भावकी गोळा होते. कोणाची? कुत्र्याची. आणि ती भावकी त्याला विचारते, अरे एवढी छाती काढली? म्हणलं वरती बघा ना. लका त्या वरच्या वजाचा आणि तुझा संबंधच नाही. काय संबंध आहे? कळतंय ना? तसा आपण किती मोठा आपला संसार केला, आपण नाही, वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. मायबापन ही सगळी त्याची किमया. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी बहार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मायबापांना अभंग
तुकोबारायांचा तुकोबार आहे भक्तीचा प्रचार आणि प्रसार करत असताना, भक्तीचा प्रचार आणि भक्तीचा प्रसार करत असताना दिसेल त्या माणसाला सांगायचे, बाबानो नामस्मरण करा, बाबानो भक्ती करा. काय सांगायचे? कधी कधी माझ्या तुकोबारायांनी युगाचं महत्त्व सांगावं. कशाचं? युगाचं, कृतयुगाचं, त्रेतायुगाचं, द्वापार युगाचं, संप्रत चालू असणाऱ्या कलियुगाचं महत्त्व सांगावं. आणि कलियुगाचं महत्त्व सांगून समोरच्या समाजाला भक्तीच्या मार्गाकडं वळवण्याचा प्रयत्न करावा, नामस्मरणाकडे वळवण्याचा प्रयत्न करावा. तुकोबाराया कशाचं? युगाचं महत्त्व सांगायचे, युगाचं महत्त्व सांगायचे. कधी तुकोबारायानं देहाचं महत्त्व सांगायचं. देहाचं महत्त्व का सांगायचं? मायबापानं 84 लाख जीव भगवान परमात्म्यानं निर्माण केले. किती? 84 लाख जीवयोनी निर्माण झाल्या. पण या 84 लाख जीवयोनीमध्ये मनुष्य जीवयोनीसारखी श्रेष्ठ जीवयोनी जगाच्या पाठीवर दुसरी नाही. या माणसासारखा देह जगाच्या पाठीवर दुसरा बनलाच नाही. किती श्रेष्ठ आहे मनुष्य देह, किती श्रेष्ठ आहे मनुष्य देह, किती सुंदर आहे. कधी कौतुकानं बघितलंय का आपण आपल्याकडं? आपण आपल्याकडे बघितलंय का? मनुष्य देह घडवताना भगवान परमात्म्यानं एवढं कौशल्य वापरलंय, एवढं कौशल्य वापरलं. मायबापानो तुम्ही नखशिखांत याचं निरीक्षण करा, नखशिखांत याचं निरीक्षण करा. खूप चांगला देह बनवला. असा देह जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही. मायबापान बघा आपले डोळे किती सुंदर आहेत, आपले कान बघा, एवढं टेम्परेचर आहे, आयत छप्परवर आहे. म्हणजे केस कुठं आहे ती आहेत का नाही? आयत बनवलंय. बघा ना तुम्ही, प्रत्येक अवयव देवानं जिथल्या तिथं बसवला. आलं का लक्षात? आपण रोडनं चालायला लागलो, आपणाला इकडचा पण आवाज आला पाहिजे, इकडचा पण आवाज आला पाहिजे, दोन्हीकडचा आवाज आला पाहिजे, म्हणून दोन्हीकडे कान बसवले. आहे की नाही? हे जर कान देवानं दिले नसते तर मास्क वापरता आलं नसतं. ते कोरोनात मास्क वापरलं ते कुठं अडकवलं? कानच नसते तर मास्क कुठं लावला असतं? बघा ना कधी कोणत्या गोष्टीला कशी किंमत येते. मास्क म्हणजे चिंध्याच, पण त्या चिंधीला सुद्धा किंमत आली की नाही? माणसं मास्क नसली तर जवळ येऊ देत नव्हती. चिंधीला सुद्धा किंमत आली की नाही त्यावेळेला? सांगायचा मुद्दा इथं मायबापानो, एवढे सुंदर कान बनवले देवानं, त्याच्यानंतर समोर डोळे दिले. बघा ह्या तिन्हीची रचना बघा. डोळेवर, तोंड खाली, नाकमध्ये खूप असलंय. नाक कुठं आहे? हे तिथंच का बसवलंय हो? याची जागा का नाही बदलली? समजा इकडचं नाक इकडं बसवलं असतं, कुठं का जागा नव्हती? तर काय झालं असतं? काय झालं असतं? आपण नाकानं स्वाद घेतो की नाही? एखादा घास, एखादा पदार्थ विटलाय का आपणाला कसा कळतो? मग कसं करावं लागलं असतं महाराज? घास घ्यायचा, इकडं न्यायचा, मग पुढं आणायचा आणि मग सुरू. बघा हे नाक देताना त्यानं असं बसवलंय. उलट केलं असतं तर पावसात फिरता नसतं आलं. पावसात फिरता आलं कारण सगळं पाणी नाक. कसं बसवलं त्यानं? आणि नेमकं मध्येच का बसवलं माहिती आहे का? मध्येच का बसवलं? याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे याचं. आलं का लक्षात? हे नाक म्हणजे चेकर आहे. चेकर म्हणजे चेकपोस्ट. हे गोडाऊन आहे. माल कुठे जातो? गोडाऊनात जातो. पण माल गोडाऊनात पाठवायच्या आधी चेक कर. हा चेकर चेक करतो.
हे पाठवायच्या लायकीचं आहे का? काय म्हणून चुकून एखाद्यानं नको तो ग्लास आतमध्ये पाठवायचा प्रयत्न केला तर हे नाक सांगतं याच्यात नवसागर आहे. इकडं कळतं का नाही कोणास ठाऊक, पण आलं का लक्षात? ते सांगतं पिऊ नको, 7-12 कोरा होतो. काय सांगतं? ते सांगतं पिऊ नको, घरात किंमत नाही, गावात किंमत नाही, शरीराला त्रास. हे कोण सांगतं? नाक सांगतं. पण पेनारा माणूस एवढा हुशार, सांगणारं नाक दाबतं आणि दाबून पिते नाक. मला सांगा, दिला ना देह चांगला देवानं? देवानं देह चांगला दिला की नाही? या देहाचं कौशल्य मायबापानं ऐका. किती चांगला देह दिला. आपला अंगठा आहे की नाही? अंगठा, आपला अंगठा. एक सांगतो ऐका, आपल्या या बेळेभाटमध्ये तुमच्यासारखे तुम्हीच आहे. मी काय म्हटलं कळलं? या बेळेभाटमध्ये तुमच्यासारखे तुम्हीच आहे का दुसरं कोण आहे? नाही ना. बेळेभाटचं काय घेऊन बसला? अख्ख्या चंदगड तालुक्यात तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही. का आहे? अख्ख्या चंदगडमध्ये? चंदगडमध्ये नाही, अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात शोधा, तुमच्यासारखं दुसरं देवाने कोणी बनवलं नाही. कोल्हापुरात नाही, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं शोधायला जा, तुमच्यासारखी मूर्ती देवानं फक्त तुम्हालाच दिली, दुसरी कोणाला नाही. अहो, देहाचा आणि शरीराचा काय विचार करता? तुम्हाला जो दिलेला अंगठा आहे ना, अंगठा हा तुम्हालाच दिलाय, तुमच्यासारखा दुसरा कोणाला दिला नाही. आणि जर चुकून तुमच्यासारखा आणखी कोणाला दिला तर एका सेकंदात इकडची प्रॉपर्टी तिकडे जाईल का नाही? म्हणजे हा ठसा फक्त तुम्हाला दिलाय, तुमच्यासारखा दुसरा कोणाला दिला? मग मला सांगा, जगात किती माणसं आहेत, पण किती प्रकारचा बदल देवानं केलाय, पण आपण त्याचं कधी कौतुकानं वर्णन केलं का? हा, मायबापानं ऐका, हे कुणाचे उपकार आहेत? त्याचे. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो क्या थी जमाने में औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. त्यानं एवढं सुंदर दिलंय आपणाला, त्यानं एवढं सुंदर दिलंय. मला सांगायचा मुद्दा इथपर्यंत होता. मला सांगायचा मुद्दा इथपर्यंत. आवाज कमी जास्त का होता बाळा? विठ्ठल 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 विठ्ठल. कधी युगाचं महत्व सांगितलं, कधी आणि भक्तीकडे वळवलं आपणाला. कधी देहाचं महत्व सांगितलं, भक्तीकडे वळवलं आपणाला. महाराज दिसेल त्याला सांगायचे, बाबानो भक्ती करा, बाबानो
भक्ती करा. आणि हे सांगत असताना प्रचार प्रसार चालू असताना, कशाचा? भक्तीचा प्रचार प्रसार चालू असताना काही मंडळी माझ्या तुकोबारांच्या पुढं आली आणि ऐका ऐका बरं का, समोरची मंडळी म्हटली, महाराज जगाला हवंय काय आणि तुम्ही सांगताय काय? तुम्ही सांगता त्याची जगाला गरज नाही, तुम्ही जे सांगताय की नाही त्याची जगाला गरज नाही. कशाची? तुम्ही सांगताय भक्ती करा, तुम्ही सांगताय भजन करा, तुम्ही सांगताय नामस्मरण करा, याची जगाला गरज नाही. जगाला जे हवंय ते सांगा, नकोय ते नका सांगू. जगाला नकोय ते सांगू नका, जगाला काय हवंय ते सांगा. महाराज म्हटले, अरे बाबानो, जगाला जे नकोय ते सांगण्यासाठी आम्ही आलोच नाही. जगाला ज्याची गरज नाही, नीट ऐका, जगाला ज्याची गरज नाही ते देण्यासाठी आम्ही आलोच नाही. आम्ही कशासाठी आलो? जगाला जे हवंय ते सांगण्यासाठी. हां, म्हणून आम्ही जगाला सांगतोय ना, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. का भक्ती करा म्हणून सांगतोय? याचं कारण महाराजांनी स्वतःच सांगितलं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे आडराणी भरले जग, आडराणी भरले. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरले देशे, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरले देशे. महाराज म्हटले, आम्ही आलो कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, शोधोनिया आले संत, हिताहित जगाचे. मायबापन महाराज म्हणतात आम्ही तेवढ्यासाठी आलो. म्हणून महाराज म्हणत होते, बाबांनो भक्ती करा. आपला मुद्दा इथं होता, बाबांनो भक्ती करा. समोरची मंडळी म्हटली, महाराज मान्य, ठीक आहे तुम्ही म्हणताना भक्ती करा, पण त्याचं असं आहे, आम्हाला कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर फायद्याशिवाय करायला आवडत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही काय बघतो? फायदा.
बरोबर आहे की चुकते? प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही काय बघतो? आम्ही फायदा बघणारी माणसं. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला काय बघावा लागतो? फायदा बघावा लागतो. शेतकऱ्याच्या दृष्टीनं विचार केला तर शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकाची निवड करत असताना सुद्धा फायद्या तोट्याचा विचार करतो आणि मग, बरोबर आहे ना, म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा फायदा तोटा बघावा लागतो. एखादा माणूस शिक्षण पूर्ण झालं, नोकरीला जायचं म्हटलं तरी सुद्धा त्या ठिकाणी फायद्या तोट्याचा विचार करतो. एखादा उद्योगधंदा करायचा म्हटलं तर भांडवल किती टाकायचं आणि त्याचं आउटपुट किती निघणार, म्हणजे कशाचा विचार?